नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एस के इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते म्हणजे IPOला आपण कशाप्रकारे अप्लाय करू शकतो आणि जर समजा अप्लाय केल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट कशी दिसते हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. IPO म्हणजे काय, IPOचा स्टडी कसा केला जातो, IPO ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं, हे सर्व आपण आपल्या जो काय आधीचा व्हिडिओ आहे, ठीक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि आय सेक्शनमध्ये पण देतोय. त्यामध्ये तुम्ही लिंकवर क्लिक करून IPO म्हणजे काय ह्याबद्दल सर्व माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर IPOला अप्लाय कसं करायचं एंजल वनमधून ते आपण बघू. सगळ्यात आधी आपण काय करायचं, या बटनावर यायचं. ठीक आहे. तुम्हाला खालच्या साईडला 4 ऑप्शन दिसत असतील, होम, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ, ऑर्डर आणि अकाउंट. ठीक आहे. आपण होम सेक्शनमध्ये यायचं. ज्यावेळेस तुम्ही होम सेक्शनमध्ये येता त्याच्यानंतर आपण थोडंसं स्टॉकमध्ये थोडंसं स्क्रोल डाऊन केलं तर बघा IPO ऑप्शन आहे. ठीक आहे. IPO ऑप्शनवर आपण क्लिक करायचं. IPOवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्याला इथं IPOच्या ऑर्डर तुम्हाला दिसतील. ठीक आहे. त्यामध्ये 1 नंबरला इथं आधार हाऊसिंग फायनान्स आहे, त्याच्यानंतर TBO टेक लिमिटेड आहे. आता IPOचे 2 टाईप असतात, एक म्हणजे मेन बोर्ड IPO आणि दुसरा म्हणजे SME IPO. ठीक आहे. मेन बोर्ड IPO म्हणजे काय, तर असा IPO ज्यामध्ये आपल्याला मिनिमम इन्व्हेस्टमेंट 14,000 असते आणि मॅक्सिमम 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या आसपास असते. ठीक आहे. आणि SME IPO म्हणजे काय, तर ते स्मॉल मिड कॅप IPO असतात. ठीक आहे. ज्यासाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1.5 लाखापासून चालू होते. ठीक आहे. तर समजा आपल्याला मेन बोर्ड IPOला अप्लाय करायचं. आता इथं बघा TBO टेक नावाची कंपनी आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं. ठीक आहे. आता इथं तुम्हाला माहिती दिसत असेल. इथं लक्षात ठेवा, इन्व्हेस्टर टाईपमध्ये आता इथं 3 ऑप्शन आहेत. एक म्हणजे इंडियन रिटेलर, इंडियन याच्या नाही, त्याच्यानंतर एम्प्लॉय. ठीक आहे. आता आपण ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस आपण इंडियन रिटेलर ऑप्शन निवडायचा. त्याच्यानंतर इथं बघा मिनिमम इन्व्हेस्टमेंट सांगते 14,000 एका लॉटसाठी आणि मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट आहे 1,91,000 13 लॉटसाठी. आपण रिटेलर इन्व्हेस्टर मॅक्सिमम किती लॉटला अप्लाय करू शकतो, तर मॅक्सिमम 13 लॉटपर्यंत अप्लाय करू शकतो. ठीक आहे. जर समजा जास्त प्रमाणात जर IPO सबस्क्राईब झाला तर आपल्याला त्यातला एकच लॉट अलॉट केला जातो. समजलं. त्याच्यामुळं काय लॉट साईज, तर आता ह्या IPOचे आपण डिटेल्स बघू. तर मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला समजली. लॉट साईज 16 शेअर्सचा हा IPO आहे. ठीक आहे. रिटेलरसाठी डिस्काउंट वगैरे काय नाही. जर समजा इश्यू साईज किती यायची 1550 करोड हा त्याची काय IPOची इश्यू साईज आहे. म्हणजे काय, कंपनीला 1550 कोटीचं भांडवल पाहिजे, त्यासाठी कंपनी 1550 कोटीचे शेअर्स मार्केटमध्ये सेल करते. ठीक आहे. ऑफर टाईप हा मी सांगितलं असा मेन बोर्ड IPO आहे. त्याच्यानंतर IPO टाईप हा बुक बिल्डिंग IPO आहे. समजलं. आता इथं खालच्या साईडला बघा तुम्हाला ऑफर स्टार्ट, ऑफर एंड, अलॉटमेंट आणि लिस्टिंग अशा ऑप्शन दिसतात. समजलं. आता ऑफर स्टार्ट म्हणजे काय, तुम्ही 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत ऑफर स्टार्टपासून ऑफर एंडपर्यंत तुम्ही 3 दिवसामध्ये ह्या IPOसाठी अप्लाय करू शकता. समजलं. आता IPO अप्लाय करताना लक्षात ठेवा, सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्ही अप्लाय करू शकता. समजलं. आणि अलॉटमेंट ही 13 मेला असेल, त्याच्यानंतर 15 मेला लिस्टिंग असेल. जर समजा तुम्हाला जर समजा तुम्हाला जर हा IPO मिळाला तर तुम्हाला 13 तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंट ज्या एंजल वनचे डीमॅट अकाउंट आहेत त्यामध्ये होल्डिंगमध्ये हे शेअर्स तुम्हाला दिसतील. आणि जर समजा तुम्हाला हा IPO नाही लागला तर तुमचे असणारे जे पैसे आपण त्या अप्लाय करताना जे फ्रीज केले जातात ते अनफ्रीज होऊन जाणार. समजलं. आता ह्या IPOसाठी बघा ओव्हरऑल सबस्क्रिप्शन 8 मेला 1.50 टाईमचं सबस्क्रिप्शन झालेलं आहे. म्हणजेच काय, तर हा IPO आज पहिल्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राईब झालेला आहे. ठीक आहे. आता इथं बघा अप्लाय कसं करणार, इथं कंपनीबद्दलची सर्व माहिती तुम्ही ह्याच्याबद्दल सर्व माहिती घ्या. अप्लाय कसं करणार. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय नावावर क्लिक करता त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतो बघा लॉट साईजचा. ठीक आहे. तुम्ही 1 लॉटपासून ते 13 लॉटपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. समजा तुम्ही 1 लॉटला अप्लाय करा, त्याच्यानंतर प्राईजवर तुमची जी काही हायेस्ट प्राईज असते ती तुम्हाला दिसत असेल इथं. ठीक आहे. आता ह्या IPOची हायेस्ट प्राईज 920 रुपये. इन्व्हेस्टर टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल आणि एम्प्लॉय 2 ऑप्शन असतात. तिथं तुम्ही इंडिव्हिज्युअल, जर तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय असाल तर तुम्ही एम्प्लॉय कोट्यामधून पण अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही इंडिव्हिज्युअल क्लिक करा. त्याच्यानंतर एंटर युअर UPI ID, तिथं तुमचा असणारा UPI ID तुम्ही एंटर करा. ठीक आहे. UPI ID कशासाठी, तर पेमेंट करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला डीमॅट अकाउंट नंबर आहे बघा. डीमॅट अकाउंट नंबर तुम्हाला तुमचा दिसत असेल. ठीक आहे. तुम्ही टोटली डिटेल्स टाकल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही UPI ID वगैरे टाकता त्याच्यानंतर बघा तुमचं खाली ग्रीन कलरमध्ये नाव येत असेल बघा, नाव येईल तुमचं UPI ID करेक्ट असेल तर. त्याच्यानंतर अप्लाय फॉर IPOवर क्लिक करायचं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय फॉर IPOवर क्लिक करता त्याच्यानंतर इथं बघा प्लीज कन्फर्म युअर इन्व्हेस्टमेंट फॉर द IPO बाय प्रोसिडिंग युअर ॲक्सेप्ट BOID. ठीक आहे. BID म्हणजे काय, तुम्ही इथं प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही
प्रोसीड करायचं. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर काय होतं, तुमच्या असणाऱ्या जे काही फोनपेचं अकाउंट असतं, ठीक आहे, आता समजा असणारं फोनपेचं अकाउंट असतं, त्याच्यानंतर तुम्ही फोनपेच्या इथं नोटिफिकेशन आयकॉन असेल त्याच्यावर क्लिक करायचं. इथं तुम्हाला IPOचं मॅन्डेट दिसेल, त्यावर तुम्ही टच करून तुम्ही काय करू शकता, फोनपेचं मॅन्डेट ॲक्टिवेट करू शकता. म्हणजेच काय ऑटो पेचं पेमेंट असतं, ठीक आहे. तेवढी अमाऊंट तुमची ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म करता त्यावेळेस तेवढी अमाऊंट तुमच्या असणाऱ्या जे काय बँक अकाउंट आहे त्यामधून ती फ्रीज होते आणि तुम्हाला IPOसाठी तुम्ही अप्लाय केल्याचं कन्फर्मेशन मिळतं. एकदम बॅक घेऊन इथं बघा IPO ऑर्डरवर क्लिक करायचं. IPO ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ग्रीन कलरमध्ये खालच्या साईडला पेमेंट मॅन्डेट इज सक्सेसफुली, अमाऊंट हॅज बीन रिझर्वड, प्लीज वेट फॉर द अलॉटमेंट ऑफ 9 मे 2024. सॉरी, ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला इथं कन्फर्मेशन मिळतं की तुम्ही असणाऱ्या IPOसाठी अप्लाय केलेलं आहे. समजलं? या पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून IPOसाठी अप्लाय करू शकता एंजल वनमधून. ओके, थँक्यू.